आता सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी.ए. चोपडे यांच्या मागचं शुक्लकाष्ट काही संपण्याचं नावच घेत नाहीये। विद्यापीठ कारभारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मराठवाडा विकास कृती समितीच्या वतीनं या मागणीसाठी आयुक्तालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली। कुलगुरू डॉक्टर बी.ए. चोपडे यांच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्ट व नियमबाह्य कारभारामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदनामीस कारणीभूत ठरत असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा। या मागणीसाठी मराठवाडा विकास कृती समितीच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील गैरप्रकारामुळे कुलगुरू डॉक्टर बी.ए. चोपडे यांची निर्णय क्षमता, सदोष कार्यपद्धती व निर्णयावर ठाम नाही। नवीन विद्यापीठ कायदा येईपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नये असे शासन निर्देश असताना कुलगुरूंनी CFCAचे नाव बदलून या केंद्रास स्वर्गीय दीनदयाल उपाध्याय केंद्र असं नामकरण केलंय व प्राध्यापक सर्जेराव ठोंबरे यांची अवैध व बेकायदेशीर संचालकपदी नियुक्ती केली आहे। निविदा न काढता 6 कोटींच्या सॉफ्टवेअरच्या कामाचं कार्यादेश मर्जीतील कंपनीला देण्यात आले। नियमबाह्य नियुक्तीवर विद्यापीठाचे 6 कोटी 50 लाख रुपये खर्च झाले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या संचालक उच्च शिक्षण विभागानं 21 ऑगस्ट 2014 रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठातील नियमबाह्य अधिकारी कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून बंद करण्यात यावे असे सांगितलं होतं। आजपर्यंत हे वेतन सुरू असून त्यावर कार्यवाही करण्यात यावी याने अशा इतर मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आलं। यावेळी मराठवाडा विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलगुरू हटाओ, कुलगुरू हटाओ।